नवोदय प्रवेश परीक्षा विषय गणित स्वाध्याय 3.1 सोपा प्रश्न आहे. 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? अत्यंत सोपा प्रश्न आहे. यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ विचारले. 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64, या दोघांची बेरीज सांगितल्याप्रमाणे चलू 100 आणि याचं वर्गमूळ 10. 100चं वर्गमूळ काय? 10. 10चा वर्ग 100, 100चं वर्गमूळ 10. येणार उत्तर 10. थँक्यू. अध्याय 3.1 प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न 2010 साली आलेला आहे. हा देखील सोप्या पद्धतीतलाच प्रश्न आहे. 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत. 12चे अवयव पाडून घ्या. मूळ अवयव 1, 2, 3, 4, 6 आणि 12. नंतर 15चे पाडा. हा तोंडीच येणारा प्रश्न आहे. 1, 3 आणि 5. साधारण म्हणजे सारखे अवयव 1, 3, 1 व 3. पर्याय क्रमांक ए. धन्यवाद. अध्याय 3.1 मधला तिसरा प्रश्न हा देखील सोप्या पद्धतीचाच आहे. बघा, एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे तर त्या संख्येची दुप्पट पुढील होईल. आता एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. वर्गमूळ 13 आहे म्हणजे ह्या 13चा वर्ग काय असेल? पाठ पाहिजेत आपल्याला. 13चा वर्ग 169 म्हणजे 169चं वर्गमूळ 13 आहे. तर त्या संख्येची दुप्पट किती होईल म्हणले म्हणजेच ह्याला गुणिले 2. 9 2 18, 8 हातचा आला 1 6 2 12 आणि 13 13 3 हातचा आला 1 2 1 बेल 1 3 338. पर्याय क्रमांक ए. धन्यवाद.